नमस्कार मंडळी, काल आपण क्वेश्चन आणि आन्सरचा फर्स्ट पार्ट टाकला होता. त्यामध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहे तुम्ही डिस्प्लेला पाहू शकता. तो व्लॉग देखील तुम्ही बघा जर पाहिला नसेल तर. आजचा व्लॉग चालू करूया. प्रशांत वर्ड जस्ट कीप गोइंग विचारत आहे आपल्याला की तुझी यूट्यूब जर्नी फ्रॉम स्टार्ट टू टिल टुडे न्यू यूट्यूबर साठी काय सांगशील? ओके, मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगेन. ज्यावेळेस लॉकडाऊन लागणार होता त्यावेळेस मी एक पहिला व्हिडिओ टाकला होता किल्ले बुधरगडचा. ते माझ्या सासूबाईंचं माहेर आहे. तिथे दरवर्षी फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान माही असते. माहीच म्हणजे यात्रा. तर ते खायला आम्ही जायचो. तर माझं ठरलं होतं की पहिला ब्लॉग जो असेल माझा काळ भैरव यांच्या मंदिराचा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा असेल. तर मी तो व्हिडिओ टाकला. त्यानंतर मला खूप छान प्रतिसाद आला, खूप मस्त वाटलं. घरातल्या लोकांनी इतकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला माझ्या पहिल्या ब्लॉगला आणि खूप छान वाटलं. पहिल्याच व्हिडिओमधून मला 100 सबस्क्रायबर गेन झाले होते. त्याचबरोबर पहिल्याच व्हिडिओला माझे 300-400 व्ह्यूज देखील आले होते. तर त्यानंतर मी तो व्हिडिओ स्वतः एडिट केला नव्हता. तर मी मुंबईला व्हॉट्सअप थ्रू माझे व्हिडिओचे क्लिप पाठवून माझ्या भावाच्या एका मित्राकडनं व्हिडिओ एडिट करून घेतलेला. तर त्यानंतर मी डिसअपॉइंट झाले कुठेतरी की आपल्याला ज्या क्लिप्स पाहिजे होत्या त्या क्लिप्स त्यांनी ॲड न करता कुठल्या तरी दुसऱ्याच क्लिप्स म्हणजे इकडच्या तिकडच्या माझ्याच व्हिडिओमधल्या ज्या मला नको होत्या त्या त्यांनी ॲड केल्या आणि डबल क्लिप्स ॲड झाल्या. मग त्यावेळेस मी डिसअपॉइंट झाले आणि मी म्हटलं नाही, आता आपल्याला लोकांकडनं नाही तर आपल्याला स्वतःलाच एडिटिंग शिकायची आहे. मग त्यानंतर मी चक्क 6 महिने ब्रेक घेतला आणि मी व्यवस्थित एडिटिंग शिकले. व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा, म्युझिक, कॉपीराइट इश्यूज काय असतात, थंबनेल कसा बनवायचा, ह्या त्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी मी शिकले स्वतः आणि कुणाची मदत न घेता यूट्यूबकडनं शिकले. ते देखील मी तुम्हाला लवकरच माझ्या ब्लॉग थ्रू शेअर करणार आहे. तर ते जर शिकल्यानंतर मी स्वतः माझे व्हिडिओज एडिट करत राहिले आणि पोस्ट करत राहिले. हे माझं झालं. त्यानंतर मी मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलंच आहे की लॉकडाऊन झालं, त्यानंतर प्रेग्नेंट राहिले आणि मग आता बेबी आणि मग डेली ब्लॉग्स मी स्टार्ट केला. मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी इतका ब्रेक घेतलेला आहे. मध्ये इतका वर्ष 6 महिने 2 3 महिने इतका ब्रेक घेतलाय. मी कधीच कंटिन्यू 1 महिना ब्लॉगिंग केली नाही. इव्हन अजून सुद्धा मी 1 महिना कधीच कंटिन्यू ब्लॉगिंग केली नाहीये. तर असं वाटतं की चला आता तर आपण कुठेतरी करिअर वाईज ह्याला बघितलंच पाहिजे आणि लोक पण जुळत आहेत, चांगले कनेक्ट होत आहे. त्यामुळे मला वाटते की आता आपण हे पुढे न्यायलाच पाहिजे. तर न्यू यूट्यूब जर्नी जर तुम्ही स्टार्ट करणार असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला पहिला जे येत असतं ते म्हणजे अपयश येत असतं. त्यामुळे हरवून जायचं नाहीये. कारण की मी माझ्या आयुष्यात एवढे अपयश बघितलेले आहे. त्यानंतर मी कुठेतरी इथे आहे. मी आता सक्सेसफुल नाहीये पण मी कोणाला तरी थोडं तरी मोटिवेट करू शकते इतकं माझ्यामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही जर कुठलीही जर्नी स्टार्ट करणार असाल ती यूट्यूब असू दे किंवा बाहेरची असू दे, पण स्पेशली जेव्हा तुम्ही यूट्यूबमध्ये येताय तर कॉम्पिटिशन खूप आहे सध्याला. लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांनी खूप ग्रो केलं कारण की त्यावेळेस लोक घरामध्ये बसलेले होते आणि क्रिएटर बाहेर पडत होते. त्यामुळे जर तुम्ही सपोज आता यूट्यूब चालू करणार असेल सध्याला 2024ला तर नक्कीच करा, ग्रोथ होईल. पण पहिला शॉर्ट व्हिडिओ थ्रू ग्रो करा, त्यानंतर तुम्ही लॉंग व्हिडिओकडे या. कारण की मला पण जे काही सबस्क्रायबर आता मिळत आहे ते शॉर्ट थ्रू मिळत आहेत आणि माझं इन्कम सुद्धा पहिल्यापेक्षा आता चांगला झालेला आहे. इन्कम आहे यूट्यूबमध्ये, छान इन्कम आहे. तुम्ही करिअर वाईज बघू शकता. पण एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवा, भयंकर म्हणजे भयंकर ह्या ठिकाणी आपल्याला स्टॅमिना लागतो. त्यानंतर पेशन्स खूप लागतात. त्यामुळे पेशन्स ठेवा. लाईक, व्ह्यू, सबस्क्रायबर कडे लक्ष सोडून द्या. 1 वर्षाचा टार्गेट स्वतःला द्या की मी 1 वर्ष आता स्टार्ट केलेलं आहे, पुढच्या 1 वर्षात मला एवढे सबस्क्रायबर पाहिजे. हे तुम्ही टार्गेट सेट करा आणि यूट्यूबला तुम्ही सुरू करा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला आन्सर द्यायला कधी पण अवेलेबल असेल. मला नक्कीच तुमची हेल्प करायला आवडेल. जर तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अजून काही जाणून घ्यायचं असेल तर फक्त डिसअपॉइंट होऊ नका. कारण की पहिला आपल्याला आयुष्यामध्ये डिसअपॉइंटमेंट येतं, त्यानंतर आपल्याला सक्सेस येतं. ही यूट्यूबर जर डेली ब्लॉग करते तिला बघून इन्स्पायर तुम्ही होत असाल, तुम्ही डेली ब्लॉग करायला जाल. जर ते जमलं नाही तर इन्स्पायर आपण कुणाला पण होऊ शकतो, त्यात नो डाऊट कुणालाही इन्स्पायर होऊ शकतो. पण आपल्याला येतं काय, खरंच आपल्याला त्यांच्यासारखं येतं का हे बघायचं. तुम्ही कदाचित शिलाई मशीनमध्ये एक्सपर्ट असाल, तुम्ही रांगोळी, मेहंदी, मेकअप, तुम्ही कुठल्या तर गोष्टीमध्ये एक्सपर्ट असाल, तुम्ही मोटिवेशनल स्पीच देऊ शकता. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये दडलेल्या असतात, त्या आपल्याला बाहेर काढायच्या असतात आणि तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असते. खूप चांगला एक मार्ग आहे. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल त्यासाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे पूजा धात्राक यांनी. सॉरी जर मी बोलण्यामध्ये जर चुकली असेल तर नाव.
मला एकच विचारायचं आहे, दीदी तू, वैशू आणि बच्चू कसा आहे बस. हा प्रश्न म्हणजे इतका सुंदर आहे ना. सगळ्यांनी माझ्या पर्सनल लाईफ बद्दल विचारलंय, पण ह्यांनी मला फक्त, पूजाने मला फक्त माझे वैशू आणि माझं बाळ कसं आणि मी कसं. तर आम्ही सर्व खूप छान आहोत. तू कशी आहेस मला कमेंट करून नक्की सांग. आणि थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. आपल्याला शिव स्टार विचारत आहे, म्हणजेच ही माझी स्कूल फ्रेंड आहे. ॲक्च्युली तिने नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. आपली ओळख तर आहेच, आपण क्लोज फ्रेंड आहोत, पण मध्ये जेव्हा तू जॉब करत होतीस तेव्हा जरा कॉन्टॅक्ट कमी झालेला आणि मग तू यूट्यूबकडे टर्न झाली. केव्हा कधी यावर आपलं कधी बोलणं झालं नाही. तू प्लीज शेअर कर. तुझी सासूबाई खूप सपोर्टिंग आहे. तू सगळं कसं मॅनेज करतेस, मुलं, यूट्यूब, संसार आणि आणखीन एक, तू आता यातच कंटिन्यू करणार आहे की पुन्हा हॉटेल इंडस्ट्रीकडे जाणार आहे. नाही म्हणजे जर चांगली ऑफर आली तर. एवढं एज्युकेशन आणि असं ट्रॅक चेंज केलीस, मला हे ऐकायला आवडेल आणि तुझ्या सगळ्या सबस्क्रायबरला देखील आवडेल ही माहिती घ्यायला. नमू, आय एम वेटिंग फॉर दिस व्हिडिओ. तर हा प्रश्न खरंच खूप चांगला विचारला आहे आरतीने. कारण की काय आहे की कधीच आमचं ह्या विषयावरती एवढं डीपली कन्व्हर्सेशन झालेलंच नाहीये की मी एवढं हॉटेल मॅनेजमेंट डिग्री घेतल्यानंतर सुद्धा आज मी यूट्यूबवर काय करते. चांगला पेमेंट असताना मी आज यूट्यूबवरती आहे, स्ट्रगल करते आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट डिग्री होल्डर आहे. सर्वात आधी मी डिप्लोमा केला होता, त्यानंतर मी पुन्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं लग्नानंतर. चांगली जॉब होता, जॉबमध्ये थोडे अडथळे यायला लागले प्रमोशनसाठी, म्हणून मी पुन्हा ग्रॅज्युएशन केलं लग्नानंतर. ज्यावेळेस मी माझ्या मुलीच्या वेळेस प्रेग्नंट होते त्यावेळेस मी ठरवलं की नाही, आता वेळ आहे आपल्याकडे, आता आपण जॉब करणार नाहीच. तर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं माझं. त्यानंतर मग मला ती थोडी 4-5 वर्षाचे झाले त्यावेळेस मी पुन्हा एकदा जॉब स्टार्ट केला आणि प्रमोशन देखील मिळालं. सगळं छान चालू असताना मध्येच लॉकडाऊन आलं आणि इतकं माझं नाव झालं होतं इंडस्ट्रीमध्ये की आपलं जसं गुगल असतं तसं हॉटेल इंडस्ट्रीचं ट्रिप ॲडवायझर असतं. ट्रिप ॲडवायझर म्हणजे कसं, आपण जसं एखादी गोष्ट गुगलवरती सर्च करतो तसं ट्रिप ॲडवायझर असतं. लोक हॉटेलच्या रिलेटेड गोष्टी शेअर करतात, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात, त्या ठिकाणी त्यांचं फीडबॅक शेअर करतात पर्सनल एखाद्या व्यक्तीबद्दल. तर त्या ठिकाणी नम्रता पवार ही इतकी फेमस होती की आज पण जर तुम्ही ट्रिप ॲडवायझर गेला आणि नम्रता नाव टाकलं तर तुम्हाला माझ्या रिलेटेड इतके कमेंट्स पाहायला मिळतील. मला दर महिन्याला स्टार अवॉर्ड सुद्धा मिळायचं हॉटेलमध्ये. स्टार अवॉर्ड आणि प्लस 1000 रुपीज इन्सेंटिव्ह मिळायचं, तो वेगळा, आणि बाकीचे पण वेगळे मिळायचे. पण 1000 रुपीज जस्ट की तू दर महिन्याला स्टार बनतेस, आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्याच असतात की आपल्याला काय काय मिळतं ते. आणि तर इतकं छान माझं होतं, चालू होतं. पण मध्यंतरी लॉकडाऊन आलं आणि मला माहिती होतं की आपला जॉब सिक्युअर आहे, कुठे जाणार नाही. ह्या हॉटेलला नाही तर पण दुसऱ्या हॉटेलला नक्कीच मिळेल, कारण की इंडस्ट्रीमध्ये खूप छान नाव होतं. इव्हन अजूनही आहे, अजून ऑफर्स येतात मला, पण मी माझ्या जागेवरती कुठे दुसऱ्याला रेफर करत असते. आता मला असं वाटत नाही की माझं बाळ जोपर्यंत 5 वर्षाचा होईल तोपर्यंत मी जॉब जॉईन करू शकेल. आणि कदाचित आता बाळ माझं 2 वर्षाचं आहे, जर पुढच्या 3 वर्षामध्ये जर कदाचित म्हणजे माझं यूट्यूब छान चाललं तर मला नाही वाटत की मी जॉब जॉईन करेल. आणि कुठेतरी अशी इच्छा नाहीच आहे आता जॉब करायचंच नाही असं ठरवलेलं आहे. थोडं कॉन्सन्ट्रेट करूया ब्लॉगिंगकडेच. नंतर माझं बाळ तर खूप मोठं झालेलं असेल, मी अजून चांगले कॉन्टेंट तुम्हाला देऊ शकते. आउटडोर, इनडोर प्लस भरपूर गोष्टी देऊ शकते. मला माझ्यावरती खूप विश्वास आहे. त्यामुळे मला वाटते की एवढं एज्युकेशन घेऊन सुद्धा कुठेच ते वायाला गेलेलं नाही, कारण की माझं मुळात हॉटेलमध्ये कामच होतं की मी लोकांना इन्फॉर्मेशन द्यायची अबाउट सिटी, अबाउट हॉटेल, अबाउट फूड, अबाउट रूम्स. म्हणजे सगळं माझं तेच काम होतं की मला बडबड करायचेच पैसे मिळायचे. बेसिकली माझं लोकांशी कनेक्ट जे होतं, माझा जॉबच होता की मला लोकांशी कनेक्ट व्हायचं होतं. त्यामुळं एक छान लेवलचा जॉब होता. पण असू दे, मी कुठेच रिग्रेट करत नाही, कारण की मी माझ्या मुलांना जॉबपेक्षा जास्त प्रायोरिटी आज मी त्यांना दिलेली आहे. मला वाटतं की जॉब ही माझी प्रायोरिटी नाहीच आहे, माझे मुलं माझी प्रायोरिटी आहे. आयुष गेमर ह्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, तू यूट्यूब चॅनल कधीपासून चालू केलाय? तर मी आधीच उत्तर दिलेलं आहे की 2019ला मी माझा पहिला व्हिडिओ टाकला होता गावाकडचा, तेव्हा मी माझं चॅनल चालू केलेलं. तर चांगला प्रश्न होता प्रेरणाने विचारलेला. आय होप उत्तर सॅटिस्फाईड मिळालं असेल. की नेक्स्ट क्वेश्चन आता विचारलेला आहे भूषण कणकेकर यांनी. कोल्हापूरमध्ये मीटअप कधी ठेवणार आहे? 2K सबस्क्रायबर होते तेव्हापासून मी फॉलो करतोय चॅनल. खूपच इन्स्पिरेशन प्रवास आहे तुझा, त्यामुळे भेटून तुझा अनुभव ऐकायचे आहे. मे मंथच्या सुट्टीमध्ये आलीस की इकडे नक्की एक मीटअप ठेव कोल्हापूरमध्ये. बाकी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
तर थँक्यू सो मच. ही कमेंट जेव्हा केव्हा मला चॅनलवरती येते तर मला एक असं वेगळंच अनुभव येतो. का माहिती आहे का? कारण की ह्या नावावरनं मला कळतं की किती पॉझिटिव्ह ही पर्सनॅलिटी असेल. मला नेहमी पॉझिटिव्ह कमेंट करून इतकं छान प्रेम दिलं आहे. लव्ह फ्रॉम कोल्हापूर असं नेहमी त्यांच्या कमेंटच्या खाली असतं. त्यांचा क्वेश्चन असा होता की कोल्हापूरमध्ये मीटअप कधी ठेवणार आहे. तर खरंच वाटतं का की मी मीटअप ठेवावं, कारण की मला वाटत नाही की खरंच कोल्हापूरचे एवढे लोक आहेत का की जे माझ्या मीटअपला यायला उत्सुक असतील. जर तुम्हाला वाटत असेल ना की मी खरंच कोल्हापूरमध्ये मीटअप ठेवा, अगदी 5 ते 6 लोक जरी तयार झाले मला भेटण्यासाठी तर मला खरंच खूप आवडेल. आणि माझी फार इच्छा आहे की मी माझा पहिला मीटअप जो आहे तो रंकाळ्यावर ठेवावा, कारण की जेवढ्याही मोठे मोठे युट्यूबर्स आहेत जसे की हाऊस क्वीन झाली, वर्षा चौधरी, कोमल ब्लॉग्स, ह्यांनी सगळ्यांनी त्यांचा मीटअप रंकाळ्यालाच ठेवला होता. तर माझी पण इच्छा आहे की अगदी 4 ते 5 लोक जरी तयार झाले तरी मला मीटअप ठेवायला नक्कीच आवडेल. तर मला कमेंट करून सांगा नक्की की खरंच मी मीटअप करायला पाहिजे का. आणि थँक्यू सो मच भूषण, तुम्ही मला हा प्रश्न विचारला आणि मला खरंच तुमची कमेंट आल्यानंतर प्रचंड पॉझिटिव्हनेस येऊन जाते. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ब्लॉगिंग कुकिंग विथ वैशाली विचारत आहे, हाऊ यू युटिलाइज युअर टाइम फॉर मेकिंग अँड ऑल्सो एडिटिंग व्हिडिओ ऑन द टाइम. ओके, तर वैशाली ब्लॉगिंग कुकिंग विथ वैशाली विचारत आहे की तू कसा तुझा टाइम युटिलाइज करते, म्हणजे कसं तो टाइम तुझा मॅनेज करते शूट करायला, व्हिडिओ एडिट करायला आणि पोस्ट करायला ऑन द सेम टाइम, म्हणजेच घरातले कामं करत असताना. तर मला असं वाटतं की मी जसं सांगितलं आहे की मी आदल्या दिवशी ठरवून ठेवलेलं असं की मला उद्या शूट काय करायचं आहे. ठीक आहे, कधी काय होते की आपण डेली ब्लॉग शूट करतो त्यावेळेस आपण काही ठरवत नाही, पण एखाद्या वेळेस असतं ना की आपल्याला ही रेसिपी शूट करायची आहे, उद्या आपल्याला हे करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये प्रिपेअर असतात. जरी डेली ब्लॉग असला तरी सिक्वेन्स तर आपल्याला बनवावंच लागतं की उठलं की लगेचच कॅमेरा घेऊन तर आपण आरशासमोर जात नाही ना ब्रश करताना. त्यामुळे सगळ्या गोष्टी सेट असतात माझ्या डोक्यामध्ये की आपल्याला हे शूट करायचं आहे, हे एडिट करायचं आणि हे पोस्ट करायचं आहे. झालं होतं असं माझ्यासोबत की मला असा स्पेसिफिक टाइम मिळत नाही व्हिडिओ शूट आणि पोस्ट आणि एडिट करायला. त्यामुळे मी काय करते, काम करत असताना, कारण माझा शुभा खूप दंगा करतो, खूप मस्ती करतो, टीव्हीचा आवाज असतो, रडायचा आवाज असतो, मध्येच तो शू करतो, मध्येच शी करतो, मध्येच त्याला खाऊ पसारा हे ते खूप असतंय. त्यामुळे ह्यामध्ये मला व्हिडिओ पण करायचे असतात आणि कामं पण करायची असतात आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात. म्हणून मी काय करते, एक ट्रायपॉड सेट करून देत असते, त्या पर्टिक्युलर ठिकाणी मी शूट करते आणि नंतर मी ते सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्याला झोपी घालायला जाते, त्याला फिडिंग करवत असताना मोबाईल हातात असतो असा, तो बाजूला झोपलेला असतो आणि मी ते सगळ्या गोष्टी कुठे क्रॉप करायचं आहे, कुठे काय करायचं आहे सगळं मर्ज करते आपल्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये. मोबाईलमध्येच मी सगळ्या गोष्टी करते कारण मोबाईल खूप इझी टू कॅरी आहे. हे मी कुठेही जाऊ दे, जसा जसा मला वेळ मिळेल दिवसभरात मी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत जे काही शूट केलेलं असतं वेळ मिळेल तसा मी ते एडिट करत असते थोडं. सगळं झाल्यानंतर म्हणजेच ती रात्र होऊन जाते, फायनली रात्र होऊन जाते हे सगळं करत असताना. कारण की मुलं तर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रात्रीला बसते ज्यावेळेस माझे मुलं झोपतात, अराउंड 12 ते 1च्या दरम्यान घरातले डेली रुटीन जेव्हा संपलेला असतोय, घरातला डेली रुटीन ज्यावेळेस संपलेला असतो त्यावेळेस मी रात्रीला बसते. मला रोज रात्री झोपायला 2:30 ते 2:30 मला 100% वाजतात. कधीच असं झालेलं नाहीये. ज्यावेळेस मी आजारी असते त्याच वेळी मी 11:30-12च्या दरम्यान झोपते. अदरवाईज मला कधीच झोप नाही त्याच्या आधी, कारण की त्या टायमाला मी माझं एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर करत असते रात्रीला. त्यामुळे ज्यावेळेस माझ्या घरामध्ये शांतता असते एकदम मध्यरात्री, तर असं आहे माझं युटिलाइज. मी असं करते, थोडंसं मेहनत आहे, खूप थोडीशी नाही. ॲक्च्युली एवढी मेहनत आहे ना यूट्यूबमध्ये, इतकी मेहनत आहे ना, अक्षरशः कधी कधी वाटतं की काय करतोय आपण, म्हणजे आपल्याला जॉब आपला सिक्युअर आहे तरी पण आपण हे करतोय. पण असं वाटतं की असू दे की आपल्या मुलांना सांभाळून आपण 4 पैसे पण कमवतोय, लोकांचं प्रेम पण मिळतंय. हाऊ आय युटिलाइज माय टाइम, सी माय बेबीज वोक अप नाउ. Yeah. This is how my baby wake up, and now I'm going to end my video. आहे ना बाबू? ओके, हा झोपेतून उठलेला आहे. This is how I edit my video. तेजस ज्ञान यांनी what is the price of that ornament हार which you are holding? Okay, तर this is Riju from Hyderabad.
ओके, तर थँक्यू रिजू, तुम्ही हा क्वेश्चन विचारल्याबद्दल. थँक्यू फॉर आस्किंग मी दिस क्वेश्चन. व्हॉट इज द प्राइस ऑफ दॅट ऑर्नामेंट? तर ऑर्नामेंट म्हणजे काय आहे की जे आपले गळ्यातले दागिने वगैरे असतात. ऑब्व्हियसली माझ्या ह्या पोस्टवरनं त्यांनी ते ठरवलं असेल. हा प्रश्न ह्या फोटोला बघूनच विचारला असेल, कारण की मी यामध्ये माझं गंठण असं हातात धरलेलं आहे. तर ऑर्नामेंट्स म्हणजेच आपले दागिने. तर हे आहे गोल्डचं, आणि हे आता मी नुकतंच दिवाळीला केलं होतं. तर हे आहे 3.5 तोळ्याचं. तर आता पैसे मी सांगू शकत नाही, कारण की युट्यूबची पॉलिसी आहे. तर 1 तोळा किंवा 1 ग्राम कितीचं होतं हे तुम्ही स्वतः अंदाज करा. आणि आय होप युअर अंडरस्टँडिंग इन मराठी. दिस ऑर्नामेंट इज 3.5 तोला. हे आहे 3.5 तोळ्याचं गंठण, आणि हे हार नाही तर हे मंगळसूत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे ललिता जाधव यांनी. मला तुला खूप दिवसापासून भेटायची इच्छा आहे. आपण कधी भेटायचं तेवढं सांग हा नक्की. आपली भेट ही खूप वर्षापूर्वीची असेल. तर हो, नक्कीच आपण लवकरच भेटूया. जेव्हा केव्हा मी महाराष्ट्रामध्ये येईल तर मला खूप लोकांना भेटायची खरंच माझ्या मनापासून इच्छा आहे. तर कुणाला खरंच मला भेटावं असं वाटतं त्यांनी आपलं नाव, आपलं गाव मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करत जावा. कुठून तुम्ही माझे ब्लॉग्स बघतायत हे देखील मेन्शन करा, म्हणजे आपला ब्लॉग कुठपर्यंत जातोय हे मला कळेल. कारण की मला कमेंट आता हैदराबादवरून आली आहे, याचा अर्थ असा होतो की माझे व्हिडिओज खरंच इथपर्यंत जातात. एक कमेंट मुंबईवरून आलेली आहे, एक कमेंट MP वरनं आलेली आहे. त्यामुळे असं वाटतं की खरंच आपले व्हिडिओज बाहेरपर्यंत जात आहे. पण प्लीज तुमचं नाव आणि तुमचं गाव मला नक्की शेअर करत जावा कुठून बघता. तर आय होप मंडळी, ॲक्च्युली पहिला क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ होता म्हणून खूपच लांबड लावली असं मला वाटतंय. तर थँक्यू. तर असं वाटतंय खूपच लांबड झाली असं वाटतंय, बट आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल. तर आजचा मी क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ इथेच एंड करते, आणि आपण भेटूया लवकरच लाईव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.